अप्रतिम गोलंदाजी अक्षय यांची राहिली, फक्त 7 धावा दिलेत आणि 2 विकेट देखील घेतलेत. क्रिकेट हा सर्वांचा खेळ असतो, जिथे एकट्यानं काम करून चालत नाही, संघाचा पाठबळ राहणं गरजेचं असतं. इथे क्रिकेटचा पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक धावत होते, ज्याप्रमाणे आपण पाहतो टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सर ज्याप्रमाणे फटका सजवतात ना, त्याचं मादक सौंदर्य होतं सर. नक्की श्री सर. एक चांगला सुंदर सुरेख देखणा असा फटका पाहायला मिळाला. अगदी सहजरित्या गॅप फाउंड केला आणि चेंडू पाठवला गेला सीमेरेषेपार. आणि पहिल्या चेंडूवरती काय सुरुवात पाहायला मिळते आपल्याला श्री सर. चौकाराने सुरुवात बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस वा सुंदर असा अतिरिक्त उसळी परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अंपायरचा इशारा देखील होते 1 बाउन्स, परंतु सुंदर चेंडू हाताळला यावेळेस. एक तरी तो एक मेरी. कमबॅक करतोय गोलंदाज. नक्कीच गोलंदाज कमबॅक करतोय. कमबॅक करावा लागेल, कारण एक पाऊल जिंकल्या तर दुसऱ्या पाऊलासाठी आपल्याला असेच कमबॅक करावे लागतील. हॅलो, या वेळेला पहा बॅटीच्या रडार मध्ये आलाय चेंडू. मात्र पहा काय फटका सजवलाय. फ्लिक ऑन क्लिक. काय फ्लिक फटका सजवलाय. अप्रतिम फटका. सुंदर असा पुल शॉट पाहायला मिळाला. फ्लिक केलेला होता चेंडू. सुंदर फ्लिक पाहायला मिळाला. डॉट आला होता पहिला चेंडू, त्यानंतर चेंडू लॉट मध्ये धावसंख्या घेऊन येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये मार्गस्थ असताना चांगला समाचार घेतला गोलंदाजीचा. बॅटिंग मध्ये क्लास आहे आणि फॅन्सी स्ट्रोक खेळायला जाणला जातो हा फलंदाज. सातत्याने या गोष्टीवरती त्याला आपण खेळताना आपण पाहिले श्री सर. ही वॉज गुड रिदम टुडे. अप्रतिम फटका. यावेळेला काय घडतंय. पंतांचा इशारा पहा. दोन्ही हात गगनाकडे. आणखीन एक अफलातून फटका. आणखीन लागतोय 6 धावांचा झटका. सेट ऑन फायर. अप्रतिम काय फटका पाहायला मिळाला. उडवला पक्ष्यांचा तवा, आता भावा तुझीच हवा. यस, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पक्ष्यांचा थवा देखील उडतोय आणि पप्पू जाधवची हवा देखील आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस काय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. लगेच स्पीडअप घेणं गरजेचं असेल, कारण सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण जर थांबलात ना तर आपली स्पर्धा थांबते मित्रांनो. आपण स्पीडअप घेणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये रंगाचा बेरंग आता मात्र फलंदाज करतोय. मेंटेटिव्ह पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेतोय. 38 संपूर्ण कव्हर करतोय. या वेळेला पहा चेंडू हवेमध्ये. इन द एअर. फिल्डर वॉज इथे 1 बाउन्स. वॅकंट रिजन. चेंडू मात्र झाला फरार. अप्रतिम दरकरार. आहे शानदार फोर. वाह, काय फटकेबाजी आहे. काय खेळाडू आहे. अप्रतिम आहे. कलात्मक आहे. कौशल्य आहे. जिद्द आहे. चिकाटी आहे आणि सातत्यानं प्रयत्न करण्याची क्षमता या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे. मनगटातील जादू होती सर ही. नक्की सातत्य आहे. पहिला ज्या दिशेला पाहिला, त्यानंतर 2 पलीकडच्या दिशेला. आता कोणती दिशा पकडली जाईल, कारण की आशा घेऊन आलाय संघासाठी. धावसंख्या स्कोरबोर्ड 20. 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत. इथे मात्र पकडले झेल आणि इथे मात्र संपेल. आता मात्र फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डग आउट. मात्र टाळ्या वाजल्या पाहिजेत मेंटेटिव्ह पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सुंदर असा कॅच पाहायला मिळाला यावेळेस पॉइंटच्या दिशेला. यस, पॉइंट वरती अप्रतिम झेल पकडला. पहिल्या विकेटचं झालंय पतन. मेंटेटिव्ह पॉवर प्लेत आता पहिलं षटक होईल कंप्लीट. फर्स्ट ब्रेक थ्रू इथे पाहायला मिळाला, परंतु सुरुवात सुंदर झाली श्री सर. 20 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागताना चांगले फटके पाहायला मिळाले. 2 चौकार आणि 2 षटकार. तदनंतर पहिला ब्रेक थ्रू आला, परंतु खूप वेळानंतर ब्रेक थ्रू मिळाला इथे. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोहित उतरलाय, तर समोर राहुल. पहिला चेंडू चेंडू हवेत आणि ते मात्र पकडले झेल. आकाश आहे. आकाशने कोणती चूक केलेली नाहीये. आकाशने विकेटचं केले पतन. तानाजी ओयोटी. तानाजी बॅक टू द डग आउट. तानाजी आता बाद होतील. तानाजींना परतावं लागतंय. आकाशी जरा गोलंदाजीवरती आपण लक्ष टाकलं श्री सर, तर चांगली गोलंदाजी आहे. अगदी मलिंगा स्टाईल गोलंदाजीचा जो त्यांचा रिदम आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय.
थोडंसं छोटंसं रनअप असलं तरी पण रिलीज पॉईंट अगदी आपल्याला श्रीलंकेचा जो तेज तर्रार गोलंदाज आहे मलिंगा, त्या पद्धतीने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आकाशसाठी समोर असेल कडवं आव्हान ते म्हणजे आकाशचं, कारण की बॅटिंग मार्कवरती आपण आकाशला येताना पाहतोय यावेळेस. पुनश्च एकदा राहुल, न्यू बॅटर ऑन द मार्क आकाश. भन्नाट वेग आणि ते मात्र खोदून काढलाय, मात्र भेदून जाणार नाहीये कारण तिथे बॉस उभा आहे. चांगल्या रीतीने चेंडू कलेक्शन केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला आपण संधी भेटते ना तिथं आपल्याला संधीचं सोनं करणं गरजेचं असतं, कारण अशा प्रकारे आपण मोठा टुर्नामेंट ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक धावेवरती नियंत्रण, प्रत्येक चुकीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. इथे होते चुकी गोलंदाजाकडून, आता वाढेल डोकेदुखी. धावसंख्या होतीये 23. क्रिकेटचा महारण संग्राम पाडण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टर ग्रुप आई वडदाई देवी चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. स्लॉट मध्ये होता, अगदी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पकडली गेली होती, पण थोडस तिथे चेंडू हातातून निष्ठून चाललाय आणि एकच धाव इथे प्राप्त होते. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेस बॉल रिलीज करतो त्यानंतर चेंडू पकडणे खूप अवघड बाब असते, परंतु चांगलं सुरेख आपल्याला इथं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. नक्कीच राहुलला चांगलंच माहित आहे अवघड गोष्टी कशा सोपे करायच्या असतात, कारण राहुल ज्या वेळेला स्कूलमध्ये होता ना त्यावेळी अवघड सोपे आले हो, नवनीत हाते आले हो. नवनीतचा चांगला त्याने अभ्यास केलाय आणि नवनीतची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. यावेळेला पहा पुनश्च एकदा मिड विकेट रीजन मध्ये एक सिंगल घेतली जाईल. पिकअप द सिंगल, पुश केला होता चेंडू, एक सिंगल घेतली. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती येऊन पोहोचते. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी होती, त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवले राहुलने, कारण राहुल अचूक टप्पा ठेवतोय आणि केंद्रबिंदू धारण केलाय त्यानं मैदानाचा. फुलार लेंथचा चेंडू, इथे मात्र आडव्या बॅटीने फटका सजवलाय. कॉर्नर रीजन मध्ये वेगाने फेकी होईल. दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी धाव, दुसरी देखील धाव कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. टीम शिव स्वराज्य पवारवाडी या संघाकडून आपण पाहतोय अप्रतिम. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावतायत. 27 वरती आता 2 विकेट माघारी परतलेत. शेवटचा चेंडू, शेवट मात्र गोड होतोय की नाही, यावेळेला मात्र शेवट गोड झाला, पण पवारवाडीच्या संघाच्या बाजूने शेवट गोड झाला. नक्कीच उजव्या स्टँडच्या खूपच बाहेर चेंडू यावेळेस हाताळला गोलंदाजाने. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निघून चाललाय. 1 बाउन्स सीमे पार, येतोय खणखणीत चौकार. यस, खणखणीत चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्या सुसाट, बुंगाट आणि झिंगाट 32 या आकड्यावरती येऊन पोहोचले. अप्रतिम फटकेबाजी. असं वाटलं होतं या षटकामध्ये थोडेसे धावा कमी येत आहेत की काय, मात्र शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम फटका आणि ज्या सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं ना ते खूप संघासाठी फायदेशीर राहिलं आणि या सर्वांची बेरीज करून या षटकामध्ये तब्बल 12 धावा आलेत. पहिल्या षटकातील 20, या षटकातील 12, टोटल धावसंख्या झाली 32. 32 वरती 2 विकेट माघारी परतले. 2 षटक कंप्लीट झालेत. कितीपर्यंत धावसंख्या जाईल सर? अशीच जर फलंदाजी सातत्यानं सुरू राहिली तर 50+ होईल का? 50+ सांगू शकत नाही, कारण की समोरच्या टीम मध्ये पण तितकेच तगडे बॅट्समन आहेत, परंतु गोलंदाज आपलं सर्वस्व देत असतो. प्रत्येक मॅच मध्ये संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. अक्षयाचा पुढचा चेंडू डाऊन दी लेग साइड, येतोय व्हाईट बॉल. यस, आपण पाहिलं अक्षय मागच्या मॅच मध्ये सुद्धा 3रं षटक घेऊन आला होता शिवछावा सनगुर या संघाकडून खेळत असताना, आणि अक्षयने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती. 33 धावा झाली आहेत आणि अक्षयने अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त एकच धाव दिली होती. 6 चेंडू निर्धाव होते. घोषांकी क्षेत्रात थ्रो झाल्यामुळे ते षटकामध्ये 1 धाव आली होती. या षटकामध्ये अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, कारण आता संघ अडचणीमध्ये आहे. फलंदाज चांगल्या रिदम मध्ये आहे, मात्र त्याचा रिदम कुठेतरी अक्षय मोडीत काढतोय आता सर, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नक्कीच, कारण की जो खेळपट्टीचा केंद्रबिंदू पकडलाय अक्षयने, सातत्याने एकाच लाईन लेंथ वरती जी सुरेख लाईन लेंथ आहे त्याच्यावरती गोलंदाजी करणं हे महारत हाती आहे अक्षय याच्याकडे. कारण की आपण ज्यावेळी पाहतोय त्याला तो चांगला चेंडू हाताळतोय आणि ही कला सहजरित्या सातत्य सहजरित्या भेटत नाही. इथे पहा पुन्हा एकदा खोदून काढलाय. अप्रतिम चेंडू होता, मात्र 30 यार्ड कव्हर केलंय अलॉंग द कार्पेट. चेंडू स्ट्रेट रिझन मध्ये 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केलेत. हे या 2 फलंदाजांचं खूप बारकाईने पाहिलं तर यांचं कौशल्य आहे. सिंगलचं रूपांतर डबल आणि डबलचं रूपांतर
टेबल मध्ये सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशा चोरट्या धावा घेत आहेत. ही पॉवर आहे. पाय धावतायत संघाच्या विजयासाठी रनांच्या शोधामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निष्ठून चालला आहे, परंतु एकच धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली आहे 37 ऑन स्कोर बोर्ड. सुंदर आतापर्यंत षटक हाताळताना आपण पाहतोय अक्षयला एक तेच तर्रार पण आहे आणि गोलंदाजीमध्ये वेगळं पण आहे त्याच्या. ब्लॉकर तर खास स्पेशलिस्ट वाटतोय. ज्या पद्धतीने बुम बुम बुमरा त्या पद्धतीने हा अक्षय आपल्या संघासाठी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा यावेळेला चेंज ऑफ द पेस, थोडीशी गती कमी केली, गतीमधील परिवर्तन, फलंदाजाचं बदललं वर्तन. फलंदाजांना वाटलं होतं की हा चेंडू त्याच वेगात येतोय काय, हा जर चेंडू त्या वेगात असता तर चेंडू आपल्याला सीमारेषा पार जाताना दिसला असता, मात्र वेग थोडासा कमी केला, बॅट स्विंग अगोदर झाली आणि चेंडू त्यामुळे बॉडी लँग्वेजला बरेच झाला, सांगता मात्र निर्धाव आली. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या आता मात्र 38 वरती 2 विकेट माघारी परतलेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. इथे पहा थोडीशी होईल का चुकी, याच झाली आहे. पंच वळाले, दोन्ही दिशांना हात समांतर, धाव मात्र येते अवांतर. धावसंख्या 39 आकड्यावरती. चांगली चकाकी लागली आहे स्कोर बोर्ड वरती. पहिले जे षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं जी सुरुवात करून दिली फलंदाजाने अनिकेतने उर्फ पप्प्या, काय सुंदर सुरुवात करून दिली होती. यावेळेस आप ट्रॅकर होता, उंची आहे, लांबी चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. तिसरीचा प्रयत्न असेल, दोनच धाव इथे प्राप्त होत आहेत. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या 41 झाली आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, पंचांचा कॉल येतोय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू काय करेल. यावेळेला फलंदाज चांगल्या मूड मध्ये आलाय, चांगल्या रिदम मध्ये आलाय आणि चेंडू यावेळेला मात्र 30 यार्ड केलाय, कव्हर कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र पहा काय वेगाने धावत आलाय, वाह चांगल्या रीतीने अडवलाय चेंडू. वेगाने फेकी करेल, काय घडेल पहा. इथे होईल का विकेटचं पतन. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. रोहितला परतावं लागते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता इथे, परंतु ती कंप्लीट केली जात नाही. धावचित होतो इथे रोहित आणि धावसंख्या पोहोचली आहे या 2 धावेच्या नंतर, ती म्हणजे 43, 42, 44 विन असेल. 18 बॉल 44. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला शिव स्वराज्य पवारवाडी या संघाकडून, खास करून पप्प्याकडून. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 44 धावा. लगेचच तयार व्हायचंय टीम शिव स्वराज्य पवारवाडी. आपण आपल्या क्षेत्ररक्षणासाठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. टॉस साठी लगेचच यायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे आणि आई नवलाई स्पोर्ट सोनवडे दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही टीम टॉस साठी या. फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे विपक्ष आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, दोन्ही टीम मुख्य व्यासपीठावर या टॉस साठी. कॅप्टन किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली. आता उत्कृष्ट लोकचोका पाहिला जातोय एबी यांच्या माध्यमातून. अप्रतिम काम आहे. प्रत्येक चेंडूवरती लक्ष आहे. घार उडते अवकाशी, लक्ष तिचे पिलापाशी आणि आमच्या घारीचं लक्ष आणि आमच्या घारीचं पिल्लू म्हणजे चेंडू आहे, त्याच्यावरती सातत्यानं लक्ष ठेवून आहे घार आमचेही.
यावेळेस इन द एअर अँड इट्स टेकन. काय सुंदर झेल पाहायला मिळाला. अप्रतिम असा झेल. अगदी शेवटच्या क्षणावरती चेंडूवरती नजर होते. नजर रोखून नजरेत काम केलं आहे क्षेत्ररक्षकानं आणि एक मोठा झटका बॉसला परतावं लागतंय. काय सुंदर झेल पाहायला मिळाला श्री सर. तर या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतंग होताना इथं पाहायला मिळते. 0 वरती परतावं लागते. गोल्डन डकचे शिकार झाले बॉस आणि ज्या विकेटची गरज होती तीच विकेट शिवस्वराज्य पवारवाडी यांना मिळवायला यश प्राप्त झाले. चांगला मोठा स्कोरबोर्ड बनवला आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी अभिषेक. यावेळेस मात्र वाह सुंदर बिट केला आहे फलंदाजाला. थांबवला आहे अभिषेक. संघासाठी अभिषेक घेऊन आला आहे. काय सुर्रे गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. सापट्रॅक करत होता. उंची गाठली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. थोडंसं पम्बलिंग परंतु मी पडेल परंतु कॅच सोडणार नाहीये. कॅच पकडली गेली आहे. तिसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका लागतोय शिवछावा सनबूर या संघाला. काय पाहतो पहिल्या चेंडूवरती बॉस यांना परतावं लागलं. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती जय जय आणि इथे अभिष कदम यांना जर अजून एक विकेट घेतली तर अक्षय कदम मामा यांच्याकडून अक्षय जाधव मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते. जर्सी नंबर 10 10 नंबर लकी नंबर आणि संघासाठी अभिषेकच करत आहे. अभिषेक आज बजरंग बलीचा वार आणि आज मला वाटतंय शनिवार येता येताच बजरंग बलींचा अभिषेक करून आले आहेत आपले अभिषेक. हाफ ट्रॅकर होता. बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या इनफिल्डच्या आतच पकडला जातोय आणि एक धाव ऑन स्कोरबोर्ड. अक्षय ऑफ द मार्क. पहिली धाव त्याच्या बॅट मधून येते. स्कोरबोर्ड वरती पहिली धाव लागते. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. चला पंच विनंती आहे एसटी व्यवस्थित करून घ्यायचे. हो 2 मिनिटं थांबायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पंच विनंती आहे आपण लक्ष ठेवून चला. चला विनंती असेल ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना येत असतो त्यावेळी जे आपण कार्पेट आपण ग्रीन नेट खाली झाकलेलं आहे त्याच्यावरती कोणी पाय देऊन जायचं नाही मित्रांनो. सर्वांसाठी सूचना असेल जे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील त्या सर्वांनाही सूचना आहे. जाऊया लगेचच मैदानाच्या आतमध्ये. 44 धावांचा पाठलाग करत असताना सनबूर संघ या वेळेला आपण पाहतोय फटका 38 सर्कल कव्हर केलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र निघून चाललाय टाटा बब्बायचा इशारा देतोय क्षेत्ररक्षकाला. बब्बाय चौकार. वाह काय फटका होता. क्रिकेटचा मादक सौंदर्य पुस्तकी फटका पाहिला आणि या पुस्तकी फटक्यावरती 4 धावा प्राप्त केल्यात. अप्रतिम फटका आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकापर्यंत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा झालेत आणि 2 विकेट आलेत. काय गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल अभिषेक यांचं. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे आणि सोनवडे या 2 संघामध्ये होणार आहे. आणि इथे पहा मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. आणि इथे मात्र भाव वाढवला यष्टी रक्षकानं. विकेट होईल पतन. फलंदाज बॅक टू द डग आउट. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार ग्रुप आई वडदाई देवी चषक सन 2025 स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेसाठी आतुरता लागलेली असते. ही स्पर्धा कधी येणार. ही स्पर्धा आली आहे. स्पर्धेचा आनंद आज प्रत्येक जण घेतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय वरती आता जबाबदारी आहे. ज्या वेळेला अक्षय गोलंदाजीवरती आला ना त्यावेळी संघाची जी धावसंख्या चालली होती पॉवरवाडी संघाची त्याला ब्रेक थ्रू लावला होता. आता मात्र गती वाढवावी लागेल. पहिला चेंडू आणि वाढेल का गती. नाही तिथे डीप मध्ये आहे रोहित.
गुड कलेक्शन. रोहित कडून राहिले एक सिंगल आली आहे. पुशअप द सिंगल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता यावेळेस. एक चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. व्ही झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये मॅच आता 2 षटकामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोर बनवायचा आहे. 11 बॉल 38ची गरज असताना मोठे फटके आपल्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. परंतु अभिषेकने जी गोलंदाजी केली टेनिस क्रिकेटला यावेळेस स्लोवर टाकला होता. चेंज ऑफ द स्पेस आणि चेंडू येतो इथे निर्धाव. एक बिंदी गेंद येते श्री सर. नक्कीच बिंदी गेंद येते. म्हणजे ज्या वेळेला बिंदी गेंद येईल ना त्यावेळी त्यावेळी सनपूर संघाचा ठोका वाढेल, सनपूर संघाचा धोका वाढेल. इथे धोका वाढतोय. बिंदी गेंद निर्धाव चेंडू. गोलंदाज तानाजी मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 10 फ्रॉम 38. स्लोवर वन. आता मात्र चाल ओळखले, दिशा ओळखले, पाठवलाय गेंदगिरी स्लॉट में, सीधा 6 रन के प्लॉट में. अप्रतिम फटका. इथे 6 धावांचा लागतोय संघाला झटका. धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. अप्रतिम खेळ. आता मात्र फलंदाज रंगात आलाय. फलंदाजांना आता आपल्यातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. अचूक टप्पा गोलंदाज ठेवत होता, तो टप्पा ओळखलाय आणि टप्प्यावरती तुटून पडतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्ड मध्येच पकडला गेलाय आणि एकच धाव इथे प्राप्त करतोय बॅट्समन. धाव संख्या पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू येते पुन्हा एकदा. आता कुठेतरी पकड जमवण्याचा प्रयत्न शिवस्वराज्य पवारवाडीचा आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना मातब्बर हासिल होते श्री सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तानाजी यांच्या मार्फत. पहा चेंडू हवेमध्ये उडवलाय. आता काय घडेल? इन द एअर, फिल्डर वॉज कमिंग अंडर नेट अँड टेकन. पकडली विकेट आणि संपवला खेळ. इथे मात्र फलंदाजाचा काय गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये अभिषेक, या षटकामध्ये तानाजी. अप्रतिम झेल. इथे संपवला फलंदाजाचा खेळ. अक्षय बॅक टू द डगआउट. साहिलचे हात होते, संघासाठी विजयाचे हात आलेत साहिलचे. शिवस्वराज्य पवारवाडीचा आपण भरपूर वेळा लॉंग ऑनला साहिलला क्षेत्ररक्षण करताना पाहिलं गेलंय आणि साहिल ते कोणती चुकी करत नाहीये. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये सोहम यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी तानाजी यांची. आता मात्र 6 चेंडू. आडव्या बॅटने फटका सजवला. इथे मात्र वाह काय क्षेत्ररक्षण राहिले इनफिल्डच्या आतमध्ये. आणि इथे मात्र पहा पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, धावा चोरून नेताना. धावा चोरतायत मात्र या धावा आता संघाचा भाव वाढू शकणार नाहीयेत. आता मात्र तुम्हाला हात खोलावे लागतील. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये. ज्युसी फुलटॉस होता यावेळेस. उंची आहे. वाह काय सुंदर जेल पाहायला मिळतो. अगदी एका हातामध्ये ते कॅच पकडले आहे. ज्युसी फुलटॉस होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही, परंतु काय डीप स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण. याचं अगणित असं सुंदर असं चित्र आपण किती सातत्याने पाहत असतो आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं. फिल्डर अप्रतिम आता आपण खेळ पाहतोय. पवारवाडी संघाकडून जर विचार केला गेला तर स्वराज्य मात्र आता अप्रतिम झेल घेतलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये या संघावरती पवारवाडी संघाने या सामन्यावरती चांगल्या रीतीने आता पकड निर्माण केली आहे. स्वतःच्या नावावरती विजय आता पवारवाडी संघाने निर्माण केलाय की काय अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यावरती आपल्या नावाची छाप आता उमटवण्यास सुरुवात केली पवारवाडी संघानं. यावेळेला पहा आणखीन एक खणखणीत दर्जेदार चांगला चेंडू आणि इथे पंतांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. धाव संख्या 16 वरती पोहोचली. 5 विकेट आतापर्यंत आउट झालेत शिवछावा सनबुर या संघाच्या. अगदी पत्त्याचं घर कोसळावं त्या पद्धतीने इथे विकेट फॉल्स होताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी श्री स्वराज्य पवारवाडी या संघाची. पुन्हा एकदा उंची गाठलेली आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. धावसंख्या 17 वरती पोहोचले. मात्र आता विजयापासून खूप जवळ टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये शिवस्वराज्य पवारवाडी संघाकडून. आकाशकडून आपण पाहतोय संपूर्ण पवारवाडी संघाचा जर क्राऊड पाहिला तर एक वेगळा रिदम आता त्यांच्या क्राऊडने धारण केलाय. कारण 3 चेंडूंचा खेळ राहिला आणि 3 चेंडूमध्ये
माफ करा 2 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 2 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. स्लोवर 1 ठेवलाय आणि इथे मात्र बॅटीची घेतली कडा, फलंदाज वाटेल परतीचा धडा, बुक क्लोज होतोय फलंदाजाचं. बॅक टू द डग आउट, विकेट होईल पतन. अप्रतिम खेळ पाहिला आपण गोलंदाजाकडून पौराणिक संघांच्या. अप्रतिम. प्रत्येक जण ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येत होता त्या वेळेला व्हेरिएशन डोक्यात होतं, ते मैदानाच्या आतमध्ये सादरीकरण केलं आणि हेच व्हेरिएशन, हीच विविधता सनपूर संघातील फलंदाजांना घरचा रस्ता दाखवून देते. शेवटचा चेंडू औपचारिकता आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नक्कीच औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी 6 विकेट घेतलेत 18 चेंडूमध्ये, 17 चेंडूमध्ये 6 विकेट. सुंदर गोलंदाजी शिवस्वराज्य पवारवाडी करून. पुनश्च एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आणि डॉट बॉल येतोय. पहा आपण अनिकेतचा जर आनंद पाहिला, अनिकेत आनंदित आहे. दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी राहिली अभिषेक कडून. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या आणि याच 3 विकेट पौराणिक संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेल्या. विनंती असेल शिवच्या सनपूर आपल्याला पहिल्या मॅचचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर पहिल्या मॅचचा टर्निंग पॉइंट, हे 2 पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहेत. विनंती असेल शिवा द बॉस, अक्षय, आपल्या दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. पहिल्या मॅचचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच राहिला बॉस.